धन्यवाद। आज या सायकल वाटपाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले माजी खासदार सन्माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब, प्रांत साहेब, त्याचप्रमाणे तहसीलदार साहेब, त्याचप्रमाणे मुख्याधिकारी साहेब, सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव व ज्या मुलींसाठी, शालेय मुलींसाठी हा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे, त्या सर्व या लहान शाळकरी मुली, त्यांचे पालक, आज या ठिकाणी मला उद्या माननीय मुख्यमंत्री साहेबांचा बंदोबस्त असल्या कारणाने तात्काळ सातारला जायचं असल्या कारणाने मी थोडंसं घाईत आहे। परंतु या ठिकाणी या व्यासपीठ जे मला भेटलेलं आहे त्याच्यावरून मी एवढंच आश्वस्त आपल्या सर्वांना करू इच्छितो की या ठिकाणी ज्या सर्व महिला वर्ग उपस्थित आहेत, शाळकरी मुली आहेत, काही कॉलेजच्या मुली असतील, सर्वांना याद्वारे मी सांगू इच्छितो की आपल्या फलटण उपविभागाचे एक निर्भया पथक आहे, म्हणजे माझ्याशी रिलेटेड जो भाग आहे तेवढा मी सांगत आहे। सदर निर्भया पथक हे आपल्या शाळेमध्ये वेळोवेळी येत असते। आपल्या अडीअडचणी, छेडछाडीसारखे प्रकार असू द्या किंवा इतर कुठलाही विषय असू द्या, या संदर्भात सातत्याने आपल्याशी संपर्क करण्याचा निर्भया पथकामार्फत आमचा प्रयत्न असतो। माझी या व्यासपीठाद्वारे परत एकदा आपल्या सर्वांना आव्हान आहे, अशा स्वरूपाची कुठलीही बाब, छेडखानी असू द्या किंवा इतर कुठलेही प्रकार शालेय स्तरावर, शाळेच्या कॅम्पसच्या आजूबाजूला किंवा इतर काही ठिकाणी आपल्या बाबतीत जर होत असतील तर सदर निर्भया पथकाच्या क्रमांकावर आपण कधीही फोन करू शकता। फलटण पोलीस अधिकारी कार्यालय, त्याचप्रमाणे फलटण शहर पोलीस स्टेशन, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन हे आपल्या सेवेशी कायमस्वरूपी हजर आहे। एवढं बोलून या चांगल्या सोहळ्याला मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद।